माझ्यासाठी तो कायम प्रायोरिटी होता, त्याच्यासाठी मी कधीच प्रायोरिटी नव्हते. अचानक सगळं बदललं ग. छोटे छोटे वाद भांडणात कन्वर्ट झाले. दिवस दिवस आम्ही एकमेकांशी बोलायचो देखील नाही. मला तर कळायचंच नाही की माझं नक्की काय चुकतंय, मी कुठे चुकलीये. आणि मग अचानक एक दिवस असं काहीतरी घडलं जे मला अनपेक्षित होतं. तो मला सोडून गेला, कायमचा. ते अचानक, काहीही न सांगता. अक्षरशः उद्ध्वस्त झाले ग मी. त्याला शोधायचा पण खूप प्रयत्न केला. तो पुन्हा कधी भेटलाच नाही मला. आणि त्याच्याबरोबर माझ्या आयुष्यातलं प्रेम, आनंद, हसू सगळं निघून गेलं. तेव्हापासून मी ही अशी आहे, एकटी, स्वतःला कामात गुंतवून घेणारी, प्रेमापासून खूप लांब राहणारी. मला नाही कळते मी काय बोलू होतं तुम्हाला. तू काही बोलू नकोस, फक्त मला माफ कर सई. माफ करा म्हणजे? माझ्या या मूर्खासारख्या वागण्यामुळे तुझा काहीतरी भलताच गैरसमज झालाय, हो ना? आई मॅडम, म्हणजे कशाला आडेवेडे घेते असते? मला माहितीये तुला असंच वाटतंय ना की आजची ही वटपौर्णिमेची पूजा आणि व्रत मी देवांसाठी केलं होतं. प्लीज ट्रस्ट मी सई. आजपर्यंत याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच कधीच विचार केला नाही. आणि तो आयुष्यातून गेल्यापासून माझा प्रेमावरचा विश्वासही उडालाय. पण माझं ते मत कधी बदललं माहितीये? जेव्हा मी तुला आणि देवांशला एकत्र पाहिलं. किती सुंदर कपल आहात तुम्ही, किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. जे आयुष्य मी कधी जगले नाही ते आयुष्य कोणाला तरी जगताना पाहून इतकं छान वाटलं माहितीये. हे प्रेम बघून मलाही असं वाटलं की माझ्या आयुष्यात असं कोणी का नाहीये, का कोणी माझ्यावर प्रेम करत नाही. सई, तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खरंच खूप आनंद होता. आणि म्हणूनच मी घरी आले होते. यु नो, माझी माई म्हणाली की ज्या मुलीला तिचं प्रेम मिळालंय ना तिच्याकडून वाण घे. मग बघ तुझी प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल, तुला तुझं प्रेम मिळेल. आणि म्हणूनच हट्टाने मी तुझ्याकडून वाण घेतलं. बट या सगळ्यात मी तुला खूप हर्ट केलंय सई. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही मॅडम, प्लीज तुम्ही नका सॉरी म्हणू आता. खरं तर माझं चुकलं की
मी तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला. मला मला खरंच कल्पना नव्हती की तुमच्या आयुष्यात असं काही घडलं असेल. इट्स ओके. माझ्या आयुष्यात काय घडलंय हे तुला माहीत असणं अपेक्षितच नाहीये. सई, तुझं मन खरंच खूप मोठं आहे, खरंच. आणि म्हणूनच आज जर एक गोष्ट मी तुझ्याकडे मागितली तर मला देशील? नक्की. काय ना, तू आणि देवांश भेटल्यापासून खूप वर्षांनी मला माझे मित्र भेटल्यासारखे वाटतात. आय डोंट नो तुम्हाला या मैत्रीची किती गरज आहे, पण मला या मैत्रीची खरंच खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज सई, ही मैत्री माझ्यापासून हिरावून घेऊ नको. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मॅडम, आजपासून तुम्ही एकट्या नाही आहात. देवांश तर आहेच, पण आयुष्यभर साथ देणारी एक मैत्रीण भेटली आहे तुम्हाला. तुम्हाला आवडेल ना माझ्याशी मैत्री करायला? हो, खूप आवडेल. आणखी एक, मला नाही माहिती तुमचा देवावर विश्वास आहे की नाही, पण माझा आहे. पूर्णपणे खात्री आहे माझ्या या मैत्रिणीला आयुष्यभर टिकणारं एक गोड प्रेम मिळेल. थँक्यू सई. आणि मला माफ करा प्लीज. तुमच्या या नव्या मैत्रिणीला माफ करा आणि ते झालं ते सगळं विसरून जा. चला आता मी निघते. खूप वेळ घेतलाय मी तुमचा, आणि थँक्यू. खरंच माझं खूप मन हलकं झालंय तुमच्याशी बोलून. पुन्हा भेटूयात आणि छान गप्पा मारू. नक्की. काळजी घ्या. आणि काही वाटलंच तर मला फोन करा. येते मी. बाय. बाय.